विद्यार्थी मित्र हो, आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि विकासावर चर्चा करत होतो। आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास 16व्या शतकापासून तर आजपर्यंत कशा स्वरूपाचा होत आहे, या आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप कसं बदलत गेलं, टप्प्यानुरूप विकसित झालं गेलं, हे आपल्याला या तासिकेमध्ये बघणे क्रम प्राप्त ठरते। आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जो काही बदल कायापालट झालेला आहे त्या अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत। या मागच्या तासिकेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पहिले महायुद्ध आणि महायुद्धानंतरची बदललेली परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय बदल झाले याची शहानिशा केली होती। आजच्या या तासिकेमध्ये आपण दुसरे महायुद्ध म्हणजे 1939 पासून तर 45 पर्यंत दुसरे महायुद्ध या भूतलावरती प्रदीर्घ काळापासून चाललेलं युद्ध होतं। या युद्धानं जेवढी विध्वंसक जगानं बघितलेली होती, त्याच्यानंतर असा कयास करण्यात आला की कदाचित यानंतरचं युद्ध जर झालं तर ते लाख्या काठ्याने लढावं लागेल की काय, अशी परिस्थिती जगामध्ये एकंदरीत निर्माण झाली। पण अशी परिस्थिती निर्माण होऊच नये म्हणून त्या दृष्टिकोनातून काय करणं गरजेचं आहे, या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पटलावरती अनेक विषय त्या ठिकाणी समोर आले आणि ते समोर आलेले विषय मांडण्याची भूमिका अनेक आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनेक तज्ञांनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। आपण बघितलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक शस्त्रास्त्र या ठिकाणी स्पर्धा लागली होती। अनेक नरसंहार, वित्तसंहार, प्रचंड प्रमाणामध्ये विध्वंस या जगांना बघितला। हा विध्वंस मानव जातीच्या एकंदरीत पृथ्वी तलवारल्या संपूर्ण जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून विनाशकारी आहे, असं जगामध्ये युद्ध कधी होता कामा नये अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली आपल्याला दिसून येतं। मग साहजिकच आंतरराष्ट्रीय राजकारणात एक शांततेची तहान त्या ठिकाणी लागली होती। शांततेची तहान कशा स्वरूपाने पूर्ण करता येईल आणि या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय काय विषय येणं गरजेचे आहे, या दृष्टिकोनातून असं अनेक विचार म्हणतात जगातील सर्वच राष्ट्रांनी त्या ठिकाणी केले गेलेले आपल्याला दिसून येतं। म्हणूनच याचा परिणाम म्हणून युनोसारखी संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना या ठिकाणी निर्माण झाली। या आंतरराष्ट्रीय संघटनेने जगाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि जगामध्ये शांतता कशा स्वरूपाचे नांदेल, मानव जातीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणकोणती पावलं टाकणे गरजेचे आहे, मी या दृष्टिकोनातून पावलं उचलायला सुरुवात केली। पण ज्या ज्या भागामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये मानवीसंहार झालेला आहे, विध्वंस झालेला आहे, तो कमी कसा करता येईल, हे जगातील जे काही भूगोल असेल याचबरोबर लहान मुले, बालके, स्त्रिया, आदिवासी जमाती यांच्यावर जे होणारे अन्याय अत्याचार आहेत हे कुठेतरी याला पायदळ घातला पाहिजे। मग या दृष्टिकोनातून अनेक शाखा उपशाखा युनोनं त्या ठिकाणी तयार केला आणि जगामध्ये आर्थिक सामाजिक विकासाबरोबरच शांततेचे देखील निर्माण करण्याचे काम त्या ठिकाणी केले गेलेलं आहे। याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये खूप मोठा गट त्या ठिकाणी तयार झाला की जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, आपण ती पूर्ण केली पाहिजे, असं भांडवलशाही अमेरिका आणि साम्राज्य रशियाला वाटायला लागलं। युद्ध तर नाही आहे, पण युद्धासारखी परिस्थिती त्या ठिकाणी कृत्रिमरित्या करण्यात आली आणि जगामध्ये सत्ता आपल्या हातामध्ये कशी राहील या सत्तेच्या भोवती आंतरराष्ट्रीय राजकारणाला कालटी देण्याची भूमिका अनेक राष्ट्रांनी त्या काळामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते। मग 1945 नंतरचा 1990 पर्यंतचा जर इतिहास बघितला आपण आंतरराष्ट्रीय पटलावरचा, तर जगामध्ये युद्ध तर नाही, युद्धासारखी परिस्थिती म्हणजे शीत युद्धासारखी परिस्थिती 90 पर्यंत टिकून होती। मग या ठिकाणी शह प्रतिशह देण्याचे दावे त्या ठिकाणी चालू होते। अनेक प्रकारची शस्त्रास्त्र निर्मिती सुरू झाली होती, अनेक अणुबॉम्ब तयार करण्यात आले होते। अणुबॉम्बचं रूपांतर हायड्रोजन बॉम्बमध्ये झालेलं आपल्याला करण्यात येतं। हजारो अणुबॉम्ब असे एकीकडे तयार करण्याला स्पर्धा लागली, एकीकडे चीन अणुबॉम्ब बनतोय, रशिया बनतो, अमेरिका बनतो, म्हणजे जग हे विध्वंसक शक्ती निर्माण करण्याच्या पाठीमागे लागलं, जेणेकरून आपल्याकडे सत्ता पावर कशी राहील
मग यासाठी शस्त्रास्त्र आपल्या ताब्यात असलं पाहिजे, जगावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. या दृष्टिकोनातून जागतिक पटलावर काही राष्ट्रसत्तांनी पावलं उचललेली आपल्याला दिसून येतात. मग झालं याचा असा परिणाम की प्रत्येक राष्ट्राला वाटायला लागलं की विचारधारा देखील निर्माण झाल्या होत्या. रशिया जर विचार केला तर साम्यवादी विचारधारेचा त्या कॅन्डिडेट्स होता. साम्यवादी विचारसरणीला प्रभावित करणारे मानणारे जे जे काही देश आहेत ते आपल्या बाजूला खेचून घेण्याचा प्रयत्न रशियाने केला. एकीकडे लोकशाहीची गार्जिना म्हणजे लोकशाहीचा अंगीकार असा हा अमेरिका भूमध्य असणारा राष्ट्र याने देखील आपल्या तत्वांचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना शस्त्रस्पर्धेत उभारून अनेक शस्त्रास्त्रांची निर्मितीची प्रक्रिया आणि विक्रीची प्रक्रिया त्या ठिकाणी स्पर्धा झाली. अशी जर शस्त्रस्पर्धा वाढली, नुसती एक ठिणगी पडायचं काम आहे तर तिसरं महायुद्ध भारताशिवाय राहणार नाही. जगामध्ये असं जर आज जर घडलं तर मनुष्याचं काय हे पृथ्वीवरती जीवसृष्टी जिवंत राहील की नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. म्हणूनच मग या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या विकासातील जो तिसरा टप्पा आपल्याला जो बघायचा तो म्हणजे दुसरे महायुद्धानंतरचा हा टप्पा होईल, ज्यामुळे मानवी शक्तीचे अस्तित्व धोक्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाची केवळ व्याप्तीच नाही तर महत्व देखील वाढले. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर अभ्यासाला म्हणजे सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक स्टडी प्रारंभ झाला. या विषयात अनेक नवीन दृष्टिकोन आणि संकल्पनांचा समावेश झाला. दुसऱ्या महायुद्धाने आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अभ्यासाला नवी दिशा प्राप्त करून दिली. दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ हा संपूर्ण विश्वासाठी आत्मचिंतन आणि आत्मसुधारणेचा काळ होता. महायुद्धाला जबाबदार घडामोडींचे जे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून भविष्यात असे युद्ध होऊ नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक होते. विश्वचिंतनाचा हा विषय आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अभ्यासाचा महत्त्वपूर्ण भाग बनला. राष्ट्रयुद्धासाठी का प्रवृत्त होतात, राष्ट्रीय वर्तणुकीवर प्रभाव पाडणारे घटक कोणते, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितेच्या राष्ट्रांमधील संबंधांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जावे, आंतरराष्ट्रीय शांततेसाठी कशा प्रकारच्या विश्व रचनेच्या वर्ल्ड ऑर्डर निर्मितीची आवश्यकता आहे, जागतिक शांतता आणि सुरक्षितेसाठी आंतरराष्ट्रीय संघटना आणि कायद्यांची भूमिका कोणती, अशा विविध प्रश्नांची सविस्तर चर्चा आणि अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात सुरू झाला. त्यामुळे या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व वाढले. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची व्याप्ती आणि महत्त्व वाढण्यात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काही प्रमुख घडामोडी जबाबदार राहतात. त्यामध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धांचं विध्वंसक रूप. महायुद्धामध्ये अनेक प्रकारची प्रचंड अशी जीवित आणि वित्तहानी त्या ठिकाणी झालेली आहे. अणुशक्ती अणुतंत्रज्ञानाच्या संरक्षणासाठी केलेला वापर, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बच्या वापर घडून आलेल्या मोठी जीवित दिसून येते. दुसरं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना. निर्वासातीकरणाच्या प्रक्रियेतून आशिया आफ्रिका खंडातील अनेक देशांना मिळालेली राजकीय स्वातंत्र्य, नवीन राष्ट्रांची निर्मिती, त्यातून घडून आलेले भौगोलिक बदल, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्धाच्या राजकारणाला झालेला प्रारंभ, जागतिक राजकारणाचे घडून आलेले ध्रुवीकरण, शीतयुद्धाच्या राजकारणाचा भाग म्हणून विविध लष्करी संघटनांची झालेली निर्मिती, त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढलेली भूमिका, नवीन वैश्विक मूल्यांची निर्मिती आणि प्रसार, अलिप्तवादी राष्ट्रांच्या संघटनेची निर्मिती आणि अलिप्तवादी विचारसरणीचा घडून आलेला प्रसार, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची व्याप्ती वाढली आणि खालील अनेक विषयांचा त्या ठिकाणी अभ्यासामध्ये चर्चेला गेलेला आपल्याला दिसून येते. याचबरोबर युद्ध आणि युद्धाची कारणे देखील बघितली गेली, युद्धाचे परिणाम देखील त्या ठिकाणी तपासले गेले आणि असं जर युद्ध झालं तर विविध भौगोलिक क्षेत्रांचा अभ्यास करण्याची प्रक्रियेचा वाढ आणि विकास देखील त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर अशी अनेक प्रकारची जीवितहानी झाली आणि जागतिक पटलावर शांतता निर्माण करण्यासाठी युरोची स्थापना झाली. अशा
आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र नवीन स्वतंत्र झाली. स्वतंत्र विचारधारा, स्वतःचं परराष्ट्र धोरण आखत असताना एक स्वतःची डिप्लोमसी त्यांनी वापरायला सुरुवात केली. या संपूर्ण घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संबंधामध्ये बदल झाला आणि एक शिस्तबद्धपणा त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि स्वरूप जर बघितलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा विषय चर्चेत गेलेला आपल्याला दिसून येतो. मग या काळातील जी परिस्थिती निर्माण झाली होती, शस्त्रास्त्राची स्पर्धा, शस्त्र नियंत्रण व निशस्त्रीकरण या प्रक्रिया देखील काय झालेल्या आहेत त्या ठिकाणी पुढे आल्या आणि या दृष्टिकोनातून प्रतिबंध घालण्याचं काम